पाहुयात पुढची बातमी। ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे इच्छुक आहेत, तर मोदीबाग कार्यालयात शरद पवार यांच्यासोबत बैठक सुरू असल्याचंही कळतंय। ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत, तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे इच्छुक आहेत। मोदीबाग कार्यालयात शरद पवार यांच्यासोबत बैठक सुरू आहे। अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका लागतील आणि त्याच अनुषंगाने आता इच्छुक असणाऱ्या लोकांची या ठिकाणी भाऊगर्दी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। राहुल, आपण पाहतोय ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले। दोघेही विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय आणि याच्या आधी असं झालेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार सक्षम नव्हता त्या ठिकाणी शरद पवार गटातनं काही मंडळी तिकडे गेली आणि त्यांना उमेदवारी मिळाल्या। लोकसभेला ते घडलंय आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटू शकते तिथे उद्धव ठाकरे गटाची काही मंडळी इच्छुक आहेत। काल आपण बघितलं की वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक वंचित कडून लढले होते आणि नंतर ते उद्धव ठाकरेंना भेटले। तसेच आज चंद्रकांत मोकाटे जे माजी आमदार आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे आणि मोदीबाग या ठिकाणी श्री शरद पवार आहेत, तर त्यांच्या भेटीसाठी ते तिथे पोहोचलेले आहेत। त्यांची भेट झाल्यानंतर ते माध्यमाशी बोलतीलच, परंतु हे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतंय आपल्याला की अगदी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकमेकाच्या पक्षाचे नेते जिथे आपल्या पक्षाला तिकीट मिळणार नाही असं वाटतंय त्या ठिकाणी मित्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेटतायत आणि आपली इच्छा जी आहे ते जाहीर करतायत। अगदीच राहुल, या भेटी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।